तुमचा होस्ट आणि मीच आहे तुमचा दोस्त। तर आज आपण चाललोय अपडेटसाठी। आज आम्ही तुम्हाला सगळ्या मंडळांची अपडेट देणार आहे आणि लालबागचा राजा, मुंबईचा राजा। पहिलं तर आपण सुरुवात करणार आहे परळच्या वर्कशॉपमधून आणि सगळे अपडेट देणार आहे की काय चाललंय काय नाही, तिकडे किती काम कुठपर्यंत आलंय आणि कुठपर्यंत नाही, सगळे अपडेट देणार आहे तुम्हाला आज। आपण आलो आहे परळ वर्कशॉपच्या इथे। सो परळ वर्कशॉप आता बंद आहे, म्हणजे गेट लावलेला आहे, कारण वाशीचा विघ्नहर्ता याचं आगमन आहे। सो त्याच्यामुळं गेट बंद आहे। मी तुम्हाला गेट दाखवतो एकदा, तुम्हाला दिसत असेल तो। आता आपण वळणार आहे नरे पार्क, परळचा राजा इथे, आणि तिथले अपडेट्स तुम्हाला आता मी देणार आहे। आलोय परळचा राजा इथे। तर समोर मी तुम्हाला दाखवतो की आता अयोध्या नगरी साकार करतायत हे लोक। तर हा गेट आहे परळच्या राजाचा, हा बघू शकता तुम्ही। तर आता आपण चाललोय आतमध्ये आणि आतले अपडेट मी तुम्हाला आत्ता लगेच देणार आहे। तर मित्रांनो, मागच्या टायमाला एवढी काय सजावट नव्हती, म्हणजे सजावट होती पण यावेळेस तर परळच्या राजाला जास्तच देखावा आहे, आणि कारण की अयोध्या नगरी ही सस्ती आतमध्ये। सो मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन ग्राउंडच्या पाशी दाखवतो सगळं काय अपडेट आहे आणि काय नाही। तर आपण आलोय नरे पार्कमध्ये। सो आता इथे बसतो आपला परळचा राजा, आणि परळच्या राजाचं आगमन तर 17 तारखेला तुम्ही बघितलं तर झालं होतं। सो आता आपलं अयोध्या नगरी जी आता उभी साकारणार आहे, आणि सो तुम्ही बघत शकता की काम मस्त जोमाने चाललंय। तो बघा, त्याला बघा, नंतर ह्यांना बघा, मग नंतर आता इथं अयोध्या नगरी साकारली जाणार आहे। सो भेटूया आता आपण डायरेक्ट तुम्हाला मुंबईच्या राजापाशी। आपण चाललोय मुंबईच्या राजाला, आणि मुंबईच्या राजाचे इथले तुम्हाला अपडेट देऊ आम्ही। सो असेच व्हिडिओमध्ये बनत राहा, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि मागच्या व्हिडिओत जसा अपडेट दाखवलेला मी, सो त्याच्यात पण म्हणजे त्याच्यात थोडं कमी काम झालं होतं, आत्ता असं भरपूर काम झालं आहे। सो हा नेक्स्ट म्हणजे हा पार्ट 2 म्हणून मी अपलोड करेल, तर तुम्ही असेच चॅनलवरती बनून राहा। आता आपण चाललोय मुंबईच्या राजाला, चला। बघा आता आपण आलोय मुंबईच्या राजाजवळ, आणि इथे काम जोमाने चालू आहे इकडे पण। आणि हे बघा सगळं आता 27 तारखेपर्यंत सगळं रेडी होणार आहे। तर आपण तुम्हाला दाखवू पुढे की काय। आता आपण चाललोय आतमध्ये। आता आपण आलोय मुंबईचा राजा इथे। इथं मस्त लाइटिंगची वगैरे डेकोरेशन आहे, आणि आता आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आतमध्ये कसलं डेकोरेशन आहे, तर आम्ही तुम्हाला आतला व्ह्यू दाखवूया। आता आपण आलोय आतमध्ये, आणि ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की रामेश्वरमची टीम आहे, तर त्याचं काम आता जोरात चाललंय, आणि असं समजा की उरकतच आलंय। आणि मुंबईच्या राजाचा फर्स्ट लुक येणार आहे 25 तारखेला संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता। आणि इथे बघा काम चालू आहे, तसलं मस्त जोमाने काम चालू आहे। आणि आता हे पॅक केलं जाणार आहे, म्हणजे जे पण ब्लॉगर आतमध्ये जातात त्यांना बहुतेक आता एंट्री नाही आहे। आम्ही इथे विचारलं आम्ही बाहेरून काढू शकतो का, तर ते बोलले ठीक आहे तुम्ही काढा, पण जास्त आतमध्ये जाऊ नका, म्हणजे जायला जागाच नाही आहे। पण तरी पण आम्ही विचारलं, तर हे तुम्ही बघू शकता। तर चला मित्रांनो, आता आपण निघूया लालबागच्या राजाकडं, पण पाऊस कमी झाल्यावर। आता आपण पडतोय बाहेर, आणि आता तुम्हाला मी बाहेर जाऊन तेजूकायाच्या राजाचा अपडेट देणार आहे। चलो मेरे साथ आप लोग सब। आता इथं स्टेज वगैरे बांधण्यात आलंय, आणि समोर तेजूकायाचा राजा, त्याचं आता अपडेट देतो तुम्हाला पुढे जाऊन। पाहू शकता ते तिथं असे छप्पर ते उभारलेले आहेत, तेवढंच अपडेट आहे अजून तरी तेजूकायाच्या राजाचं। आणि गणपती बहुतेक तिथं बसतो, म्हणून आता एवढेच अपडेट। तर बघा आता आपण मुंबईच्या राजाजवळ आहे, आता आपण मिळतोय लालबागच्या राजाला। तर चला, आहे लालबागच्या राजाचा मेन गेट, आणि हा आहे एक्झिट पॉइंट। आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे। काम तर भरपूर झालंय मागच्या वेळेस पासून, आता इथं खूप ट्रॅफिक येतं या आवाजामुळे। आता आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो, आणि सॉरी त्या नॉईज साठी। बाहेरचं जे डेकोरेशन आहे त्याला कलर देण्यात येते, तर तुम्ही पाहू शकता। आता तुम्हाला मी आतमधलं छायाचित्र दाखवतो। लालबागच्या गेटच्या समोर हा स्टेज उभारण्यात येत आहे, आणि बघू शकता तुम्ही काम खूप जोराने चालू आहे, कारण की आता अवघ्या 5 ते 6 दिवसांवर गणेशोत्सव आलाय, आणि एवढं काम तर जोरात झालंच पाहिजे। तर लालबागच्या गल्लीत तुम्ही पाहूच शकता की किती भाविक त्यांच्या घरगुती गणपतींसाठी इथे खरेदी करायला भरपूर सामान आहे। मस्त मस्त फुले आहेत तिकडे, आणि कसे भाविक त्यांच्या घरगुती गणपतींसाठी खरेदी करतायत इथे। सो चला तर मग आता आपण मेन स्पॉटला जाऊया आतमध्ये। पाहूच शकता की इथे मस्त झुंबर असे लावलेलं आहे, म्हणजे लाईट आतमध्ये आणि बाहेर पक्ष्यांचं झुंबर लावलेलं आहे, आणि इथे काम चाललंय मस्त छान पैकी। आता तुम्हाला मी ते वरती तुम्हाला दिसतच असेल यांचं काम चाललंय, आणि वरच्या राईट साईडला इथे लालबागचा राजा ह्या मेन चॅनलवरती लाईव्ह चालू असतं, समोर थेट बाप्पा समोर 24 तास 10-11 दिवसांसाठी। सो तुम्ही पाहूच शकता, फार म्हणजे विसर्जनापर्यंत पण चालू असतं। आणि समोर आपला लालबागचा राजा बसलेला आहे, म्हणजे आतमध्ये आहे, पण असे डोळे ना पाणावलेत बाप्पाला बघायला,
सो कसं आहे 25 तारखेला संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता फर्स्ट लुक आहे बाप्पाचा. तर तुम्ही या, आम्ही येऊ, सगळेच येणार आहे. आणि ही मित्रांनो मुखदर्शनाची लाईन आहे. तुम्हाला समोर दिसत असेल लालबागचा राजा समोर बनतोय आणि ते काम चांगल्याच ह्याच्यात चाललेलं आहे. वरती आपली मुखदर्शनाची लाईन आहे आणि ही बहुतेक VIP लाईन आहे आणि चरण दर्शनासाठी. तर इथे एवढीच अपडेट आणि इथे आतमध्ये डायरेक्ट लालबागचा राजा म्हणजे बनून झालेलाच आहे. 25 तारखेला त्याचा फर्स्ट लुक आहे संध्याकाळी 7 वाजता. तर सगळे या, आपण पण येऊया. तर मित्रांनो आता आपण चाललोय पाया पडायला. झालंय. पाहू शकता ही मुखदर्शनाची रांग आहे आणि इथे एवढंच काम झालेलं आहे. आणि कसं सगळं तुम्ही पाहूच शकता. आणि इथे ते बोलतायत की लवकर काढून निघून जा. तर बघा सगळं काम झालेलं आहे. 27 तारखेला सगळं चालू होऊन जाईल. पहिला जाणार आहे काळा चौकीचा महागणपती आणि त्याच्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी. इथे चला आतमध्ये जाऊ. इथे लाइटिंग वगैरे मस्त सुंदर केलेली आहे. आपला हा एक्झिट पॉईंट आहे आणि एक्झिट पॉईंट आता तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आलोय काळा चौकीचा महागणपती या गल्लीत आणि आतले अपडेट तुम्हाला मी देणार आहे लवकरच. आता आपण आलोय काळा चौकीचा महागणपती इथे आणि इथे पण डेकोरेशनचं काम अजून उरकलेलं नाही आहे पण उरकेल लवकरच. आता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो की बाप्पा कसा आहे. बाप्पा बाप्पा बाप्पा. आपण लास्ट अपडेट घेतलेली तेव्हा एवढं काम हे बघा. तुम्ही बघूच शकता की 3 ऑगस्टला या बाप्पाचं आगमन झालं होतं आणि माझ्या समोरच बाप्पा आहे. तर बाप्पाच्या फेसवर मी थोडंसं झूम करतो. बाप्पाला कसं थोडंसं ठेवलेलं आहे म्हणून. सो 27 तारखेला त्यांची परमिशन घेऊन मी इथे आतमध्ये आलो आहे तुम्हाला दाखवायला. सो हे बघा मस्त एकदम जोरात काम चालू आहे. इथे पण आता मी खाली उतरतोय आणि इथे पण डेकोरेशन म्हणजे चालूच आहे. अजून सगळं चालूच आहे. झालेलं नाही आहे काहीच. सो म्हणजे नॉर्मल झालं आहे. 27 तारखेपर्यंत होईल पूर्ण. आणि आपला आहे तुषार जो ब्लॉग्स जर तुषार ब्लॉग्स मस्त इथे बघा त्यांचं किती नेमाने काम चालू आहे. आणि हा पूर्ती पाहिलीच असेल काळा चौकीच्या महागणपतीची. आता आम्ही चाललोय चिंचपोकळीचा चिंतामणी आणि पुढचे अपडेट तुम्हाला पुढे भेटतच राहतील. तर चला आपण तिकडे वळूया. आता चिंचपोकळीच्या चिंतामणी जाऊ. आपण चाललेलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी आतमध्ये आणि आतील अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये बनून राहा. तर बघा कसे मावळे उभारण्यात आले आहे, तोफ उभारण्यात आले आहे. तर चला मित्रांनो चला आपण जाऊया आता आतमध्ये. हा आहे आतला व्ह्यू आणि तुम्ही पाहूच शकता इथून प्रॉपर मावळे आपले दिसत आहेत. रायगडासारखं एकदम असं वाटतं रायगडाच्या पायथ्याची लूक आहे. हे पहा इथे चिंचपोकळीचा चिंतामणी जिथे बसतो तिथे पण काम बऱ्यापैकी उरकण्यात आलं आहे. आणि 27 तारखेपासून सगळं इथे चालू होऊन जाईल आणि 27 तारखेपर्यंत सगळं इथं स्टेज वगैरे सगळं बांधण्यात येईल आणि सगळं प्रॉपरली होऊन जाईल. तर आपण आता जाऊ आतमध्ये. ही आहे आतली अपडेट. इथे मस्त काम चालू आहे. ही मुखदर्शनाची लाईन आहे मित्रांनो आणि इथून खालून बघा ही बनेल मुखदर्शनाची लाईन बनेल आणि ही मित्रांनो आहे मुखदर्शनाची लाईन आणि इथून बनेल चरण दर्शनाची लाईन. सो आता आपण तुम्हाला पुढचं छायाचित्र दाखवतो. तर तुम्ही पाहूच शकता चिंचपोकळीच्या चिंतामणी आणि हे राज्य दरबार आहे तसं डेकोरेशन होणार आहे. राज्य अभिषेकासारखं एकदम खूप सुंदर दिसणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी तुम्हाला दिसत असेल पूर्ण झाकलेला आहे. सो मी तुम्हाला एवढंच अपडेट देऊ शकतो कारण की आतमध्ये जर व्हिडिओ काढले तर ते ओरडतील म्हणून एवढंच काम चालू आहे. इथे काम मस्त पद्धतीने चालू आहे काम हे बघा. आणि इथून आपला एक्झिट पॉईंट आहे मुखदर्शन आणि इथून डायरेक्ट एक्झिट पॉईंट. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. सो आपण तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट व्लॉग असणार आहे गणपती आगमनाचा आणि आपण त्याच्यानंतर एक व्लॉग बनवू खेतवाडीच्या अपडेटचा. सो तुम्हाला त्यावर भेटू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फॅमिलीला सांगा सबस्क्राईब करायला, मित्रपरिवाराला सांगा आणि सगळ्यांना सांगूनच टाका की सबस्क्राईब कर म्हणून याचं चॅनल विचारायचं. तर मिळू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.